अप्रोहो संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन। 20 ते 25 वर्षापासून आदिवासी जमातीच्या कर्मचारी सेवा देत आहेत, मात्र त्यांच्या अधिसंख्य पदावर एक आदिवासीचा तांत्रिक खंड पडत असल्याने सेवेत असताना आणि सेवेतून निवृत्त झाल्यावरही अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत। त्या अडचणी दूर करून आदिवासी कोळी जमातीच्या कर्मचाऱ्यास अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात यावे व तसे शुद्धीपत्र काढावे आणि आदिवासींच्या नाम सदस्याचा फायदा घेणाऱ्या बोगस आदिवासींची SIT मार्फत चौकशी करावी। या मागणीसाठी अप्रोह संघटनेच्या वतीने आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। तसेच आंदोलनाची दखल न घेतल्यास त्याप्रमाणे लोकसभेत निवडणुकीत पडसाद उमटले त्याचप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीत हे पडसाद उमटतील असा इशारा देखील अप्रोह संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रभान सोनोने यांनी दिला आहे। अप्रोह संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आज एक दिवसीय धरणे आंदोलन हे सुरू आहे। संघटनेची एक प्रमुख मागणी आहे की ज्या 20 ते 25 वर्ष सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग केले आणि त्यानंतर त्या निर्णयामध्ये एक दिवसाचा जो तांत्रिक खंड दिलेला आहे, त्या तांत्रिक खंडामुळे अनेक अडचणी या कर्मचाऱ्यांना सेवेत असताना आणि सेवानिवृत्त झाल्यावरही निर्माण झालेल्या आहेत। तर तो एक दिवसाचा तांत्रिक खंडाचा शासन निर्णय महाराष्ट्र सरकारने तात्काळ रद्द करावा आणि या कर्मचाऱ्यांना न्याय देण्यात यावा। आणि दुसरी एक संघटनेची मागणी आहे की अनुसूचित जमातीमधील 47 जमाती ज्या आहेत त्यापैकी फक्त 33 जमातीवर सतत अन्याय होतो आणि 13 जमाती या त्या वेगवेगळ्या फायदा घेतात। तर तोही कुठेतरी अन्याय हा महाराष्ट्र शासनाने तात्काळ दूर करावा, हीच एक संपूर्ण राज्यामध्ये आज मागणी घेऊन अप्रोह संघटना एक दिवसीय धरणे आंदोलन प्रत्येक जिल्हा कार्यालयावर करत आहे। तर मी एक नम्र विनंती करेल शासनाला की शासनाने याची गंभीर दखल घेऊन तात्काळ आम्हाला न्याय द्यावा, नाहीतर याचे पडसाद नक्कीच ज्या पद्धतीने लोकसभेच्या निवडणुकीत उमटले ते विधानसभेच्या निवडणुकीत हा समाज दाखवल्याशिवाय राहणार नाही।